नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील पीक विमा योजनेबाबतच्या ज्या सर्वात आणि मोठ्या पहिल्यांदा अपडेट आलेले आहेत ते आपण एक एक करून बघून घेऊया. ओके, आज तारीख आहे 9 मे 2026. ओके, तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सध्या सुरुवात झाली आहे. तर काही शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांना मोठा निधी मंजूर झाला, अनेक शेतकऱ्यांचे पैसे अजून का अडकलेले आहेत आणि ई पीक पाहणी आणि अग्रिस्टॅकमुळे काय काय बदल झाले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता सध्याची जी सर्वात मोठी अपडेट आहे ती आहे राज्यात पीक नुकसानीच्या तक्रारींवर प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई मंजूर झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होण्याससुद्धा सुरुवात झालेली आहे. आता विशेष म्हणजे जालना, ओके, जालना जिल्ह्यासाठी तब्बल 1219 कोटींची विमा मदत सध्या मंजूर झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आणि हो, माय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आधी, ओके, कारण की मी रोज आता पीक विम्याबद्दल ज्या अपडेट येतात त्या मी या चॅनलवर अपलोड करत असतो व्हिडिओमार्फत. त्यामुळे माय चॅनल सबस्क्राईब करा आणि मला जर माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत का पीक विम्याचे, ते तुम्ही मला नक्की आहे आले म्हणून सांगा किंवा नाही आले म्हणून सांगा. ओके, पण कमेंट नक्की करा, ज्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा समजेल की कुठे आलेत आणि कुठे नाही आले. ओके, आता दुसरी अपडेट सांगायची झाली तर आता बघा, पण शेतकऱ्यांचे अजून पैसे आलेले नाही आहेत. याचं कारण सांगायचं झालं तर यामागं महत्त्वाची काही कारणे सांगितली जात आहेत. ओके, पहिलं तर कारण आहे ई पीक पाहणी अपूर्ण आहे. ओके, ई पीक पाहणी अपूर्ण आहे. अग्रिस्टॅक नोंदणी अजून बाकी आहे. आधार लिंक नाही आहे. खूप म्हणजे जास्त शेतकऱ्यांचे आधार लिंक नाही आहे बँकेला, बँकेच्या अकाउंटमध्ये DBT बंद आहे त्यांचं. ओके, जर या गोष्टी नसतील तर या गोष्टी तुम्ही करून घ्या. बँक खात्यात माहिती तुमची चुकीची असणार. ओके, या सर्व गोष्टी तुम्ही बरोबर करून घ्या, तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुमचे पैसे पटकन येतील तुमच्या अकाउंटवर. आणि सरकार आणि विमा कंपन्या आता सर्व माहिती पडताळूनच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत आहेत. त्यामुळे काही अर्ज सध्या होल्डवर ठेवण्यात आलेले आहेत. ओके, ही महत्त्वाची अपडेट आहे, ही तुम्ही समजून घ्या. ओके, आता सरकारचा नवीन निर्णय काय आहे काय सांगतो. ओके, आता याविषयी जर सांगायचं झालं तर राज्यात 1 रुपयात, ओके, राज्यात 1 रुपयात योजना, पीक विमा योजना बंद झाल्यानंतर आता नियमित प्रीमियम पद्धत लागू करण्यात आलेली आहे. म्हणजेच की खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांचा हिस्सा असणार 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% असा नवीन नियम लागू राहणार असल्याची माहिती आता सध्या समोर आलेली आहे. ओके, आता महत्त्वाचा प्रश्न आहे की पैसे आलेच नाहीत तर करायचं काय. ओके, जर तुमच्या खात्यात अजून विम्याचे पैसे जमा झाले नसतील तर लगेच खालील गोष्टी तुम्ही तपासा. कोणत्या गोष्टी? सगळ्यात पहिल्यांदा CSC सेंटरवर जाऊन तुम्ही अर्ज स्टेटस तुमचा पहा. ओके, चेक करून घ्या. त्याच्यानंतर ई पीक पाहणी पूर्ण आहे का ते तुम्ही पहा. आधार आणि तुमचं बँक अकाउंट खातं ते लिंक आहे का ते तुम्ही एकदा चेक करून बघा, तपासून बघा. पुन्हा आहे DBT सुरू आहे का ते एकदा तपासा. विमा कंपनीकडे एकदा तक्रार नोंदवा तुम्ही, खूप मोठा फायदा होईल तुम्हाला. आणि हे सर्व केल्यानंतर 90% गॅरंटी आहे की तुम्हाला लगेचच तुमच्या ई पीक विम्याचे पैसे येऊन जातील. ओके, आणि हे सर्व गोष्टी करूनसुद्धा तुमचा अर्ज पुन्हा प्रक्रियेमध्ये जाऊ शकतो. म्हणजे जी गॅरंटी आहे तुम्हाला लवकरात लवकर क्लेमचे पैसे येऊन जातील. ओके, आता सध्या हवामान विभागाचा सुद्धा इशारा आलेला आहे. IMDच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही भागात पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना पाणी व्यवस्थापन आणि संरक्षणावर विशेष लक्ष द्यावे असे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे. ओके, आता या होत्या आपल्या आजच्या अपडेट. आणि व्हिडिओ आवडला असेल शेतकरी बंधूंतर माझ्या व्हिडिओला पहिला लाईक करा आणि अशाच रोजच्या पीक विमा आणि शेतकरी योजनांच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला, बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.